बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। राज्यातील अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी घेण्यात आलेल्या MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे। या परीक्षेसाठी 6,36,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने जून पासून राबवण्यात येणार आहेत। पुणे आणि शिरूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। समाजामध्ये तेढ निर्माण केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 4 तरुण हे अल्पवयीन असल्याचं कळतंय। शिरूर पोलिसांकडून नागरिकांना सध्या शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे, कारण पुणे शिरूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। समाजात तेढ निर्माण केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 4 तरुण हे अल्पवयीन असल्याची माहिती मिळते। दरम्यान शिरूर पोलीस हे सध्या नागरिकांना शांततेचं आवाहन करत आहेत। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। पुणे आणि शिरूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झाला असल्याचं कळतंय आणि अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रायचंद, बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे शहराप्रमाणेच किंवा औरंगाबाद नंतर सुद्धा ग्रामीण भागामध्ये अशा प्रकार आता वाढायला लागले। शिरूरमध्ये हा 4 दिवस आहे आणि ज्यावेळेस पोलिसांच्या लक्षात आलं त्यावेळी ह्या अल्पवयीन मुलं आहेत दोन्ही 16 ते 17 वयाची, त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी त्यानंतर शांतता कमिटीची बैठक घेतली आणि गावकऱ्यांना आवाहन केलेले का गावामध्ये कुठलाही गैरप्रकार घडणार नाही याची काळजी घेऊया। पोलिसांनी सुद्धा आवाहन केले जनतेला या ठिकाणी शांततेचं सगळं आवाहन करावं, कारण आपण पाहतोय छोट्याशा एका चुकीमुळे एखाद्या गावामध्ये किती भयंकर परिस्थिती निर्माण होते। याचं अहमदनगर हे उदाहरण आहे, औरंगाबाद हे उदाहरण आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आता शिरूर सारख्या मोठ्या शहरामध्ये अशा प्रकारचं हे सगळं घडल्यानंतर पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे अल्पवयीनासह आणि पुढची कारवाई आता सुरू आहे। बरं रायचंद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तिकडे अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील पाबळ येथील युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकाराचा निषेध करण्यासाठी हिंदू संघटनांच्या वतीने पारनेर बंदची हाक देण्यात आली असून या बंदला चांगला प्रतिसाद मिळालाय। पारनेरचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन या प्रकरणात दाखल करण्याची विनंती केलेली आहे आणि त्यानंतर त्या युवकाविरोधात पारधी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। दरवेळी फक्त निषेध करून ह्या गोष्टीला काही होणार नाहीये। ही शेवटच्या वेळी निषेधाची, पुढच्या वेळी त्यांना कायद्याच्या पुढे जाऊन हे युवक दाखवून देतील नक्की काय समाजात फक्त त्यांना अशांतता पसरवता येते का, हे आम्ही गोष्टी करू शकतो। हा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार चालतो व या घटनेनुसार आम्हाला आज निषेध करण्याचा अधिकार आहे। मी पोलीस प्रशासनाला आज या युवकांच्या वतीने कळवू इच्छितो की आपण लवकरात लवकर अशा नीच प्रवृत्तींची दखल घेऊन त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कठोर गुन्हा दाखल करावा। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट नंतर तणाव निर्माण झालेला आहे। आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि या आक्षेपार्ह पोस्ट नंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कागल बंदची हाक देण्यात आली आहे। आठवडी बाजार असल्याने बंद मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले। सोशल मीडियावरून होणाऱ्या आक्षेपार्ह स्टेटसचे पडसाद कागल शहरामध्ये सुद्धा उमटले आहेत। काल रात्री या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलेले आहे। भारत के शेर टिपू सुलतान या आशयाचे हे स्टेटस होतं आणि त्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या आणि कागल पोलिसांमध्ये त्यांनी धाव घेतली होती। त्यामुळे काल रात्री कागल शहरामध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती होती। कागल बंदचं आवाहन सुद्धा काही संघटनांनी केलं होतं, मात्र आज कागल शहराचा बाजार असताना पोलिसांनी मध्यस्थी करत हा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होतं आणि संशयिताला ताब्यात घेतला असल्यामुळे पोलीस कडक अशा पद्धतीची कारवाई करतील अशा पद्धतीचे आश्वासन आहे ते पोलिसांनी दिलं होतं आणि त्यानंतर आज सकाळपासून आहे ते कागल शहरातले व्यवहार सुरळीत असल्याचं पाहायला मिळते। कोणीही बंदचं आवाहन करायला या ठिकाणी आलं नसल्याचं पाहायला मिळते। मात्र दुसऱ्या बाजूला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक असा पोलीस बंदोबस्त आहे तो कागल शहरामध्ये ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पडसाद उमटतील अशा पद्धतीची अपेक्षा पोलिसांना होती, संशय होता आणि त्या दृष्टीने पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी कडक अशी पावलं उचलायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते। खरं तर कोल्हापूरमध्ये
जे बंदनंतर जे हिंसक वातावरण झालं होतं त्या पद्धतीची पुनरावृत्ती कागल शहरामध्ये सुद्धा होऊ नये या पद्धतीनं आणि या दृष्टीनं आहे ते कोल्हापूर पोलिसांनी पावलं उचलल्याचं पाहायला मिळते। सध्या कागलमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं दिसून येते, मात्र कोणत्याही पद्धतीची बंद सदृश्य स्थिती आहे ती दिसून येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कागल, कोल्हापूर। ही घटनाच वास्तविक घडता कामा नये। पोलिसांनी हे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। काही दिवस याचे पडसाद उमटतात, जशा जशा निवडणुका येतात तसे तसे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होते। त्यामुळे मुस्लिम समाजाच्या तरुणांनी जास्त जबाबदारी करणं आवश्यक आहे, तसं हिंदू धर्मियांनी सुद्धा, कारण अनेक हजारो वर्ष आपण एकत्र राहिलेलो आहोत आणि त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीमुळे वातावरण बिघडता कामा नये, शांतता राखावी अशी माझी नम्र विनंती आहे। मालेगावच्या मजगा कॉलेजात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात धार्मिक प्रचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या शिबिराच्या माध्यमातून धार्मिक प्रचार केला जात असल्याचा आरोप करत काही तरुणांनी गोंधळ घालून कार्यक्रम उधळून लावला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणल्यानं तणाव निवळला। पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस स्टेशनला जाऊन सखोल चौकशीची मागणी केली, तर पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। एमएजी कॉलेज येथे करिअर गायडन्स कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमातील सहभागी आयोजकांनी इतर धर्माचा अनादर केल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच संबंधित आरोपितांना कॅम्प पोलीस मालेगाव येथे आणण्यात आले असून कायदेशीर कारवाई चालू आहे। तसेच सध्या परिस्थिती शांत असून सर्व नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवण्याचे व शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे। एक मसगा कॉलेजमध्ये एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता जो की करिअर गायडन्सच्या नावे होता, पण त्याचं नॅरेटिव्ह असं होतं की धर्मांतर विषय त्यांच्या डोक्यात माइंड पूर्ण रिफ्रेश करायचं, आपल्या धर्माप्रती किती आपण चांगले आहोत आणि बाकीचा धर्म कसा आहे ते सांगण्याचा उद्देश असं म्हणून त्यांनी सुरुवात करिअर गायडन्सच्या नावे करण्याच्या जागी कलमा पठण करून कुराणाच्या आयती पढून ते सगळं सुरुवात करण्यात आली। त्याच्यानंतर आमच्या मशिदींमध्ये आम्ही नमाज पढून 5 वेळेची नमाज पडल्यानंतर आम्ही किती सक्सेस झालो या गोष्टी करण्यात आल्या। अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये अफजल खानाच्या मुद्द्यावरून वाद पेटला असताना आता नवी मुंबईमध्ये एका मुस्लिम तरुणानं आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर अफजल खानाचा फोटो शेअर केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी मध्यरात्री हिंदू संघटनांनी वाशी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाची तरुणाची सध्या अधिक चौकशी सुरू आहे। तर राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे आणि याचाच आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाची बैठक बोलावली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या या बैठकीत उपमुख्यमंत्री सर्व जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित असतील। अहमदनगर आणि त्यापाठोपाठ कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर्स झळकवल्यावरून वाद निर्माण झाला होता। पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आहे आणि या बैठकीला राज्यातील गृह विभागाचे अधिकारी त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित असतील। तर फडणवीसांकडून ही गृह विभागाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा या बैठकीमधून घेण्यात येणार आहे। आणि आता एक मोठी बातमी, राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सभा ही 21 जून रोजी होणार आहे। मुंबईतील षण्मुखानंद हॉल इथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत। 2 नव्या कार्याध्यक्षांची नेमणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातील ही पहिलीच भव्य सभा होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनोद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला वर्धापन दिन साजरा करत आहे आणि खास करून वर्धापन दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि प्रमुख कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता। मात्र पावसाळ्यामुळे तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता।
आणि त्यामुळे आता 21 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये शरद पवार हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याचबरोबर 2 नवीन कार्याध्यक्ष यांच्या माध्यमातूनही यावेळेस कार्यकर्त्यांना संबोधित करण्यात येणार आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आपला एक बायोडाटा मांडणार आहेत आणि त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणारा जो काळ असेल कार्यकर्त्यांनी कशा प्रकारचं काम करायचं याचं हे मार्गदर्शन या माध्यमातून करण्यात येणार आहे। बरं विनोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बातमी बीडमधून। बीड जिल्ह्यामध्ये वाढतं बालविवाहाचं प्रमाण आता वाढतच चाललेलं आहे, कारण वाशिम जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीला बीडच्या अंबेजोगाईमध्ये आणून परळी तालुक्यातील मुलानं विवाह लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणात दोघांच्याही पालकांसह इतर नातेवाईकांविरोधात अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, बालविवाहाचा हा आणखीन एक धक्कादायक प्रकार, काय अपडेट? बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बालविवाहाचं प्रमाण वाढलेलं चित्र पाहायला मिळते। महिला बाल कल्याण समिती आणि चाइल्ड लाईन यांनी दावा केलेला आहे की 2 महिन्यामध्ये तब्बल 100 बालविवाह रोखले गेले आणि न रोखले गेलेले बालविवाहाची हजारोंची संख्या आहे असं युनिसेफनं देखील सांगितलं होतं। त्यामुळे जिल्ह्यामध्ये ही जी वाढती बालविवाहाची संख्या आहे ही चिंताजनक बनली। विशेष म्हणजे एका अल्पवयीन मुलीचा 3 वेळेस विवाह केल्याची घटना देखील शिरूरमध्ये घडली होती। त्या प्रकरणामध्ये 32 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। आष्टीमध्ये देखील मागच्या 2 दिवसापूर्वीच 32 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि कालची जी घटना घडली अंबेजोगाईची, म्हणजे या 5 ते 7 दिवसामध्ये तब्बल 4 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे हे वाढतं प्रमाण किती भीषण आहे या संदर्भामध्ये आता जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर इथलं बालकल्याण समिती असेल, यांनी देखील ऍक्शन मोडवरती आहेत। प्रत्येक ठिकाणी बालविवाह होऊ नये यासाठी प्रत्येक काळजी घेतली जाते। मात्र तरी देखील पालक आणि समाजातील लोक आहेत त्यांच्यावरती देखील मोठी जबाबदारी आहे। ते अल्पवयीन मुलींचा बालविवाह करणं हे धोक्याचं आहे, त्याचे दुष्परिणाम देखील मोठे आहेत। त्यामुळे समाजाने देखील काळजी घेणं गरजेचं आहे। निश्चितच सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्राला उधाण आलंय। समुद्र चांगलाच खवळला असून किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली किनाऱ्यावर देखील लाटा उसळताना पाहायला मिळत आहेत। तेव्हा किनाऱ्यावर न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलं। मान्सून येऊन दाखल झालाय। तुम्ही पाहू शकता कोकणातला समुद्र किनारा सुद्धा खवळलेला आहे। समुद्राच्या लाटा अतिवेगाने किनाऱ्यावरती येऊन धडकत आहेत। आपण पाहतोय वाऱ्याचा वेग सुद्धा वाढलेला आहे। ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत। समुद्र मोठ्या प्रमाणामध्ये खवळलेला आहे। हायटाईड आपल्याला पाहायला मिळतंय। कालच रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या वेगाच्या लाटा येऊन धडकल्या। अनेक लोकांची धावाधाव सुरू झाली। कोणीही समुद्रात जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतोय हे सगळं जे दृश्य आहे मी आपल्याला दाखवतोय रत्नागिरी जिल्ह्यातले हार्णे बंदरातलं हे दृश्य आहे। अशा प्रकारचं दृश्य आपल्याला कोकणातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळतंय। एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम सुद्धा कोकणातल्या अनेक समुद्र किनारपट्टीवरती पाहायला मिळतो, तर दुसरीकडे कोकणामध्ये मान्सून येऊन दाखल झालाय। त्यामुळे हे चित्र जे आहे ते पुढील काही तासामध्ये बदलण्याची शक्यता आहे। मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। कोकणातल्या अनेक समुद्र किनाऱ्यावरती मान्सून येऊन दाखल झालाय। हा मान्सून राज्यामध्ये पुढील काही तासामध्ये सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोक, रत्नागिरी। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।